हाय, मी ब्लॉगर सारिका. चला तर सकाळी आलेली आहे दुकानामध्ये. घरातलं आवरलं आणि लगेचच दुकानामध्ये आवरायला आलेली आहे. तर मला जायचं आहे आज छान असं आमच्या सालबा देवीचं दर्शन करायला. तर तुम्ही म्हणाल आता सकाळी रेडी होऊन दुकानामध्ये आले, तर त्याच्यासाठीच आलेले आहे. कारण घरातलं काम आवरून गेलं, मग आपल्याला खूप छान बाहेर दर्शन करता येईल. तर आल्यानंतर आपल्यालाही आराम मिळेल. तर जाता जाता ओटीचं सामान घेतलं आणि मग छान असं रस्त्यात थांबून नाश्ता केला. आणि इथे पाहू शकता, हा आहे मंदिर सालबा देवीचा. आणि खूप छान असं मस्त अगदी इतकं बरं वाटते ना मंदिरात येऊन. ओटीसुद्धा खूप छान भरायला मिळालेली आहे मला. मिस्टर आणि मी माझे नमस्कार करत आहोत आणि मुलं घरीच आहेत. मुलांना नाही आणलेलं आहे कारण खूप ऊन आहे. त्यांना विचारलं पण ते नाही म्हणाले. तर इथे पाहू शकताय तुम्ही, खूप छान सजावट केलेली आहे. आणि जेव्हा पालखी होती तेव्हा आम्हाला येता आलं नाही कारण सुतक होतं, म्हणून आज ओटी भरण्याचा कार्यक्रम केलेला आहे. तर खरंच खूप छान. तर ही आहे पोकले परिवारांची सालबा देवी, कुलदेवातली देवी आहे आमची. ही खूप अगदी सुखदायक आहे. तर चला आता खूप छान दर्शन केलं आहे आणि मग आपण प्रसादी वगैरे घेऊया. तर दर्शन करण्याची ओढ खूपच होती पालखीच्या दिवशी, पण तेव्हा येता आलं नाही. तर इकडे आता प्रसादी घेतली आपण मस्त. आणि बाहेर जरा शांत बसावंसं वाटतं देवीसमोर, तर इथे तेच करत आहोत आम्ही. खूप छान असं मस्त शांत बसलो. आणि आता पाहू शकता ही पालखीचीच सजावट आहे. तर ती आमच्यासाठीच खास ठेवलेली, कारण आम्हालाही असं वाटायला पाहिजे की उत्सव अजूनही आहेच देवीचा. जशी की पालखीच आहे आज, पण पालखीची शोभा नाही येत. तर चला आता खूप छान दर्शन घेतलं आणि आता आपण जाऊया घरी. तर हे आहे मेन गेटमध्ये पाहू शकताय तुम्ही बिर्ला कंपनी दिसते. चला तर बाहेर आल्यानंतर लगेचच आम्ही नाश्ता घेतलेला आहे. छान अशी मस्त मिसळ, कोणी वडापाव असं सगळं खाल्लेलं आहे. आणि मग लगेचच उन्हामध्ये परत एकदा आपण चाललेलो आहोत. मग मिस्टर म्हणायला लागले, चला आता घसा खूप आपला कोरडा पडलेला आहे, तर थोडासा आपण थंडा पिऊया. छान थंडा वगैरे प्यायला आणि मग पोचलो रोहात आल्यानंतर काय आपलं दुकानातलं सामान तरी घ्यायलाच हवं, ते घेतलं आणि मग लगेचच घरी आलो. घरी आल्यानंतर मी तिथूनच येतावेळी पार्सल भाजी आणलेली आहे, कारण बनवायला वेळ नाही आहे, खूपच लेट झालेला आहे. त्याच्यामुळे तिथूनच आणला, खाल्लं, आराम केला आणि मग लगेचच आली मी दुकानामध्ये. हे आहे माझं संध्याकाळचा टाईम. इतर दुटी तुम्हाला माहितीच आहे. तर खूप छान असं आजचं दिवस ना खूपच छान गेलं. मस्त अगदी आल्यावर आरामसुद्धा केला आणि मग दुकानामध्ये आलेली आहे. ही दुकानातली गडबड तर नेहमीचीच आहे माझी, तुम्हाला तर माहितीच आहे. व्हिडिओ कसं वाटलं हे नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा मला. कमेंट करायला विसरू नका. ओके, बाय.